भेदभाव किंवा पक्षपातीपणा कितीही लहान असला तरी तो चुकीचा आहे. भेदभावाचे समर्थन जरी कोणी केले तरी ते चुकीचेच आहे. काय आमच्या जीवनामध्ये भेदभाव, पक्षपातीपणा यांना थारा आहे? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळे विश्वास आहेत. परंतु असे असले तरीही परमेश्वराकडे सर्वांसाठी समाधान आहे. आजच्या अध्ययनात आपण कर्नेल्य नावाच्या शताधिपतीची ओळख करून घेणार आहोत. त्याच्या जीवनामध्ये परिपूर्णता येण्यासाठी पवित्र आत्म्याने कसे कार्य केले हे आपणास समजेल. तसेच परमेश्वराने पेत्राला कोणती महत्त्वाची गोष्ट शिकवली ते देखील आपण पाहणार आहोत. निश्चितच या गोष्टी आपणा प्रत्येकांसाठी उत्तम शिकवण होणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, 9वा अध्याय आम्ही संपवलेला आहे आणि आज प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 10व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायाचे शीर्षक आहे रोमी शताधिपतीचे अर्थात कर्नेल्यचे हृदय परिवर्तन. कर्नेल्य हा यापेतचा वंशज आहे, ज्याप्रमाणे इथिओपियन खोजा हामचा वंशज होता आणि शॉल जो तार्सेसचा रहिवासी होता तो शेमचा वंशज होता. हे 3 लोक संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधी कशा प्रकारे आहेत हे आम्ही मागे पाहिले. अध्याय 10 मध्ये शिमोन पेत्राची सेवा पुढे कशी काय सुरू राहिली ह्याविषयीचा वृत्तांत देण्यात आला आहे. नंतर आम्हाला दिसेल की पेत्र दृश्यामधून अदृश्य होतो आणि प्रेषित पौलाच्या द्वारे इतिहास पुढे चालू राहतो. पौल जरी अन्य जातीच्या लोकांकरिता प्रेषित होता तरी पेत्र कर्नेलच्या घरात जो अन्य जातीयांमधील होता प्रवेश करून जो त्याला व त्याच्या संपूर्ण घराण्याला उद्धार देऊन अन्य जातींकरिता उद्धाराचे द्वार उघडत आहे. पेत्राने त्यांना येशू ख्रिस्ताविषयी सांगितले आणि अन्य जातीकरिता तारणाचा मार्ग उघडला. श्रोत्यानो, ह्या अध्यायात आपण अन्य जातीच्या लोकांवर परमेश्वराची कृपा कशा प्रकारे झाली ह्याविषयी अध्ययन करणार आहोत. 10वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, कैसरिया येथे कर्नेल्य नावाचा कोणी एक पुरुष इटलीक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. लक्षात असू द्या श्रोत्यानो की पॉल कैसरियाला जाऊन आला होता, कारण 9वा अध्याय 30वे वचन आम्हाला सांगतं, बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरियात नेले व पुढे तार्सास पाठविले. आणि शक्यता आहे की अन्य प्रेषित त्या किनारी भागात शुभवर्तमान प्रसार करीत होते. तेल अविव हा यापाचा एक भाग आहे. जेव्हा कोणीही यापापासून उत्तरी किनारी भागाने प्रवेश करील तर कैसरिया लागते, जे एक रोमी शहर होते. आपणाला माहीत असेल की हे शहर रोमी राज्यपाल पिलाताचे मुख्य कार्यालय होते. राज्यपाल आणि सारे सत्ताधारी लोक त्या ठिकाणी राहत असत. ह्याच ठिकाणी कर्नेल्य राहणारा होता. तो शताधिपती होता. ह्याचा अर्थ की तो रोमी सैन्यात 100 सैनिकांवर सेनापती होता. हे सैनिक ते होते ज्यांचे प्रशिक्षण इटलीमध्ये झालेले होते. दुसरं वचन आम्हाला पुढे सांगतं, 10वा अध्याय 2रं वचन, तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. तो परमेश्वराचा भक्त होता. ह्याचाच अर्थ की त्याची भक्ती फार प्रामाणिक होती. तो सत्यनिष्ठ होता. तो उदार हस्ते दान देत होता. परंतु त्याच्याजवळ परमेश्वराच्या राज्याविषयी काहीच आशा नव्हती. श्रोत्यानो, आज आमच्यामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत जे धार्मिक कार्यांमध्ये फार पुढे आहेत. ते परमेश्वराचं भय मानणारे आहेत, परंतु त्यांच्याजवळ भविष्यासाठी काहीच आशा नाही, कारण त्यांना तारणाचा अनुभव प्राप्त झालेला नाही. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की अन्य देवी देवतांची पूजा करणारे लोकसुद्धा फार भक्ती करणारे आणि श्रद्धा ठेवणारे असतात. पुष्कळदा आम्हाला दिसतं की आम्हाला
सत्याची ओळख झालेली असताना सुद्धा, येशू ख्रिस्त जो तारणारा आहे त्याची ओळख झालेली असताना सुद्धा, तारण प्राप्त केलेले असताना सुद्धा आम्ही इतके श्रद्धा ठेवत नाही. आम्ही इतकी भक्ती करीत नाही. पुष्कळदा आमचं हे जीवन फार कमजोर असं राहतं. इस्रायल राष्ट्राचा जर इतिहास आपण पाहाल तर आपणाला दिसेल की ह्या राष्ट्रात देण्यावर अधिक जोर देण्यात येत असे. परमेश्वराने ह्याविषयी त्यांना जुन्या करारात शिकवले होते. आम्ही दशमांशाविषयी पुष्कळ बोलतो, परंतु मोशेच्या नियमांप्रमाणे आम्हाला दिसतं की ते वास्तविक रूपाने 30% देत होते. सरकारचे कार्य चालू राहण्याकरिता त्यांनी दिले. मंदिराच्या ज्या आवश्यकता होत्या त्याकरिता त्यांनी दिले आणि जे काही उत्पन्न होत असे त्याचा 10वा हिस्सा ते देत असत. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ते उदार लोक होते, देणारे लोक होते. श्रोत्यांनो, हे जाणून घेणे फार मनोवेधक आहे की बऱ्याचशा अशा संस्था ज्या दानांच्या आधारे चालतात त्यांची स्थापना यहुदी लोकांद्वारे झाली आहे. आज आमच्या समाजात असा कुठलाच वर्ग नाही जो देण्यामध्ये ह्या लोकांप्रमाणे उदारता दाखवतो. येशू ख्रिस्ताने त्या श्रीमंत सुभेदाराला जो त्याच्याकडे आला होता म्हटले, जे काही तुझ्याजवळ आहे ते विकून टाक, गरिबांना वाट आणि माझ्या मागे ये. त्याच्याजवळ जी संपत्ती होती ती परमेश्वराकडे येण्याच्या मार्गात बाधा बनली. जरी आम्ही पाहतो श्रोत्यानो की तो मोशेच्या नियमांच्या अधीन होता, तो म्हणू शकला की मी सर्व नियमांचे पालन करतो. त्याने जे करायचे आहे ते केले होते, जे करायचे नाही ते केले नव्हते. परंतु जे करायला हवे होते ते नियमांच्या स्वाधीन असून सुद्धा त्याने केले नव्हते. परमेश्वराला प्रथम स्थान देण्यामध्ये तो अयशस्वी झाला आणि ह्याच गोष्टीने त्याच्या मार्गाला बंद केले, त्याचा रस्ता अडवला. येशू ख्रिस्ताकडे येण्याआधी त्याने त्या अडथळ्यांना दूर करायला हवे होते. आज अनेक लोक असे आहेत जे येशू ख्रिस्ताच्या आधी जीवनात काही ना काही समोर ठेवतात. संपत्ती नसेल, कदाचित व्यापार असेल, एखादे पाप असेल, एखादी सवय असेल किंवा एखादी प्रिय व्यक्ती असेल जी येशू ख्रिस्तापेक्षा अधिक त्यांना प्रिय वाटते. कर्नेल परमेश्वराजवळ नेहमी प्रार्थना करीत असे. त्याने आपल्या सर्व गरजा परमेश्वराजवळ नेल्यात. त्याला अधिक प्रकाशाची आवश्यकता होती आणि त्याला तो पाहिजे होता. बहुतेक करून त्याला प्रार्थनेविषयी अधिक माहिती नव्हती, परंतु त्याने प्रार्थना केली. 3रं वचन आम्हाला सांगतं, त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या अशी आपणास हाक मारित आहे. हा एक प्रतिष्ठित पुरुष होता, प्रभावशाली होता, रोमी सेनेत एक अधिकारी होता आणि त्याच्या घराण्यामध्ये समाजामध्ये त्याला अतिशय मान होता. या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यांनो, तरी सुद्धा त्याचा परमेश्वराशी एक विशिष्ट संबंध आहे. तो प्रार्थना करीत आहे आणि त्यावेळेला त्याला एक हाक ऐकू येते. स्वतःचं नाव घेऊन मारलेली हाक त्याला ऐकू येते. तो एका अशा व्यक्तीचे उदाहरण आहे जो त्याच्याजवळ असलेल्या प्रकाशात राहत आहे, प्रकाशात जीवन व्यतीत करीत आहे. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की नंतर जगातील प्रत्येकाला प्रकाश देण्यासाठी जो खरा प्रकाश आहे तो आला. हा सुभेदार येशू ख्रिस्ताला अजूनपर्यंत भेटला नव्हता. त्याच्या संगतीत येण्याचा प्रसंग त्याला लाभला नव्हता, परंतु तो प्रकाशामध्ये राहत होता जो त्याच्या स्वतःमध्ये होता. रोमकारास पत्र 1 अध्याय आणि 19 आणि 20 वचनांमध्ये पौल लिहितो, कारण देवाविषयीचे सत्य त्यांना स्वभावतःच माहीत असते. देवानेच ते त्यांच्या अंतःकरणात घातले आहे. ज्या अर्थी जगाच्या आरंभापासून माणसांनी पृथ्वी, आकाश व देवाने निर्माण केलेले सर्व काही पाहिले आहे आणि त्याचे अस्तित्व व महान सनातन सामर्थ्य यांचे ज्ञान त्यांना झालेले आहे, त्या अर्थी न्यायाच्या दिवशी ते देवासमोर उभे राहतील तेव्हा त्यांना कसलीच सबब राहणार नाही. त्या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाकरिता हे परमेश्वराचे उत्तर आहे. तो प्रश्न काय आहे की एक भला मनुष्य ज्याला परमेश्वराला जाणून घेण्याची इच्छा आहे, परंतु जर त्याला संधी मिळत नाही तर काय तो हरवलेला आहे? ह्याचं उत्तर आहे श्रोत्यानो की परमेश्वर अशा व्यक्तीपर्यंत प्रकाश पोहोचवेल. परमेश्वर त्याला शुभवर्तमान ऐकण्याची संधी देईल. आता परमेश्वर कर्नेलपर्यंत सुद्धा शुभवर्तमान पोहोचवणार आहे, परंतु कसे? जे अडथळे आहेत ते अनुल्लंघनीय वाटतात. ह्यावेळी आणि प्रारंभीच्या 8 वर्षात
मंडळीत फक्त यहुदी ख्रिस्ती लोक होते हे लक्षात घ्या. हे ख्रिस्ती यहुदी अजून सुद्धा मंदिरात जात असत. यहुदी विधी व रीती ह्यांचे पालन करीत असत. हे सर्व काही ते कृपेच्या छत्राखाली करू शकले कारण ते येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवीत होते. नंतर शुभवर्तमान शमरोनमध्ये पसरले. येरुशलेमेतील यहुदी आश्चर्यचकित झालेत, परंतु ह्यात परमेश्वराचा हात आहे, उद्देश आहे, हे त्यांनी मात्र ओळखले. आता श्रोत्यानो, अन्य जातीच्या लोकांसाठी परमेश्वर कशा प्रकारे शुभवर्तमानाचे द्वार उघडणार हे आम्ही पाहणार आहोत. अन्य जातीच्या लोकांकरिता पॉल एक फार थोर आणि मोठ्या व्यक्तीला देवाने उपयोगात आणले. परमेश्वराने ह्यामध्ये स्वतः मार्गदर्शन केले. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो सर्वांचे मार्गदर्शन करीत होता. त्याला अरबमध्ये वाळवंटात प्रशिक्षणाकरिता पाठविले. शिमोन पेत्र आहे, ज्याला अन्य जात्यांमध्ये शुभवर्तमानाकरिता द्वार उघडायचे आहे. पेत्र सुद्धा एक कट्टर यहुदी होता. अर्थातच पवित्र आत्म्याने शुभवर्तमान अन्य जातीपर्यंत पोहोचविण्याकरिता हर तऱ्हेने कार्य केले. माझ्या प्रिय श्रोत्यानो, प्रत्येक ते ख्रिस्ती कार्य जे परमेश्वराकरिता केल्या जाते त्याचा मार्गदर्शक पवित्र आत्मा असतो. बाकीचे सर्व कार्य असेच आहे, त्याला आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात केलेले कार्य म्हणू शकत नाही. अन्य जाती लोकांच्या हृदयात पवित्र आत्म्याचे कार्य व्हायचे होते. यहुद्यांच्या हृदयात सुद्धा त्याला करायचे होते. अन्य जाती लोकांच्या जगात शुभवर्तमान पोहोचवण्याचे कार्य पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात होणार होते. 4 वचन, तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. श्रोत्यानो, जरी तो न जाणता हे कार्य करीत होता तरी देवाने त्याची दखल घेतली. पुढे 5, 6 आणि 7 वचने सांगतात, तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण. त्याला पेत्रही म्हणतात. तो शिमोन नावाच्या कोणा एका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यास आहे. जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या 2 चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की परमेश्वराच्या दूताने कशा प्रकारे स्पष्ट मार्गदर्शन दिले. त्यांनी त्या व्यक्तीचे नाव सुद्धा सांगितले, त्याचा पत्ता सुद्धा सांगितला, हे सुद्धा सांगितले की तो कोणत्या ठिकाणी आहे. ह्या लोकांना त्या चांभाराचे घर शोधण्यास काहीच अडचण भासली नाही. जेव्हा ते मार्गात होते तेव्हा शिमोन पेत्राला पूर्णपणे तयार करण्याचे कार्य सुद्धा परमेश्वर करीत होता, कारण त्याची स्वतःची तयारी होणे अत्यावश्यक होते. 9 वचन काय सांगतं पहा, ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येत आहेत तो 2 प्रहरच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास धाब्यावर गेला. शिमोन पेत्राला तयार करणे परमेश्वराकरिता फार अगत्याचे होते. हे म्हणणे चुकीचे होईल की प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर एकाच प्रकारे उपयोगात आणतो किंवा तयार करतो. प्रत्येकाकरिता कार्य करण्याची त्याची वेगळी पद्धती असते. 10 ते 12 वचने, तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्याला झाला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती. आता लक्षात घ्या की त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे चतुष्पाद प्राणी, जमिनीवर सरपटणारे जीवजंतू आणि आकाशातील पाखरे होते. 13 आणि 14 वचने, मग त्याने अशी वाणी ऐकली की पेत्रा, उठ, मारून खा. पेत्र म्हणाला, नको नको प्रभू, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीच खाल्ले नाही. पेत्र आश्चर्यचकित होऊन हे काय आहे, ह्याचा अर्थ काय आहे ह्याबद्दल विचारच करीत होता. तर त्याला वाणी ऐकू आली. आता ही गोष्ट लक्षात घ्या श्रोत्यानो की येथे एक असा पुरुष आहे जो पेंटिकॉस्टच्या दिवसांच्या उलट बाजूला आहे. तो कृपेच्या काळात राहत आहे, ज्यामध्ये मांस खाल्ले आणि नाही खाल्ले तरी काहीच फरक पडत नाही. तरीसुद्धा पेत्र अजूनपर्यंत मोशेच्या नियमांचे पालन करीत होता. त्याला चिकटून होता आणि ज्या अशुद्ध सांगण्यात आलेल्या गोष्टी होत्या त्यांना खाण्याकरिता तो मनाई करीत आहे. तो त्या बाबतीत मात्र प्रामाणिक आणि खरा आहे. प्रभू त्याला शिकवित आहे की तू मोशेच्या नियमांच्या अधीन नाहीस आणि सर्व काही खाण्याची स्वतंत्रता मी तुला दिलेली आहे. नंतर 15वं वचन वाचूया. मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली
की देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. ह्या ठिकाणी आपण काहीही खाऊ शकता, कारण परमेश्वराने तसे सांगितले आहे, ह्याचे स्पष्टीकरण आम्हाला मिळते. 16वं वचन, असे 3 वेळा झाले आणि लागलेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले. पेत्र हे काय आहे, कशासाठी आहे, या बाबतीत विचार करून आश्चर्य करीत राहिला. 17 ते 22 वचने, आपण पाहिलेल्या दृष्टांताचा अर्थ काय असावा, ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पहा, कर्नेल्याने पाठविलेली माणसे शिमोनाचे घर शोधल्यावर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली आणि त्यांनी हाक मारून विचारले, शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय? पेत्र त्या दृष्टांताविषयी विचार करीत असता आत्मा त्याला म्हणाला, पहा, 3 माणसे तुझा शोध करीत आहेत. तर उठ, खाली ये आणि काहीच संशय न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मीच त्यांना पाठविले आहे. पेत्र त्या माणसांकडे खाली येऊन म्हणाला, पहा, ज्याचा तुम्ही शोध करीत आहात तो मी आहे. तुम्ही कोणत्या कारणामुळे येथे आला? ते म्हणाले, कर्नेल्य शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचविले आहे की आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा. श्रोत्यानो, शिमोन पेत्राला कैसरियाला जायचे होते. कर्नेल्यकडून आलेल्या लोकांनी त्याला स्पष्टीकरण दिले आणि कर्नेल्यच्या घरी येण्याकरिता त्याला निमंत्रण दिले. नंतर 23 ते 25 वचने पहा. मग त्याने त्यांना आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसऱ्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुजनांपैकी कित्येक त्याच्याबरोबर गेले. तिसऱ्या दिवशी तो कैसरियास पोहोचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला समोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. आम्ही वाचले श्रोत्यानो की पेत्राने त्या लोकांना, ज्यांना कर्नेल्यने पाठविले होते, आपल्या घरात बोलवले आणि त्यांना रात्रभर तेथेच ठेवून घेतले. त्यांचा पाहुणचार केला आणि नंतर ते कैसरिया ह्या ठिकाणी जाण्यास निघाले. आणि इकडे आम्हाला दिसतं की कर्नेल्यने आपल्या सर्व नातलगांना, इष्टमित्रांना जमवून सगळी तयारी करून ठेवली. जेव्हा पेत्र आत आला तेव्हा कर्नेल्य त्याला समोरा गेला. त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. ह्या ठिकाणी आम्हाला त्याची नम्रता सुद्धा दिसते. खरोखर श्रोत्यानो, त्याच्यामध्ये जी उत्सुकता आहे आणि परमेश्वराचं वचन ऐकण्याची जी एक भूक आहे ती आम्हाला स्पष्टपणे दिसते. नंतर 26 पासून पुढची वचने पहा काय सांगतात. 26वं वचन, पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे राहा, मी ही मनुष्यच आहे. मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला ठाऊकच आहे की यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणे येणे ठेवणे हे त्याच्या रीतिरिवाजा विरुद्ध आहे. तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखविले आहे. म्हणून मला बोलवल्याबरोबर मी काकू न करिता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले? ह्या ठिकाणी लक्षात घ्या श्रोत्यानो, की दोन्ही ठिकाणी कशा प्रकारे पवित्र आत्म्याने तयारी केली. हे लोक परमेश्वराचं वचन ऐकण्याकरिता अगदी तयार आहेत आणि पेत्राला सुद्धा परमेश्वराने तयार केले. तो आता प्रश्न विचारतो की तुम्ही मला कशासाठी बोलावले? 30 पासून 33 वचने पहा. तेव्हा कर्नेल्य म्हणाला, आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी तिसऱ्या प्रहरी प्रार्थना करीत होतो. तेव्हा पहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष मजपुढे उभा राहून म्हणाला, कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण. तो समुद्राच्या काठी कातडे कमावणाऱ्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे. म्हणून मी आपणाकडे माणसांना तत्काळ पाठविले. आपण आला हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहोत. लक्षात घ्या श्रोत्यानो, की कर्नेल्यने असे नाही म्हटले की आम्ही सगळे ह्या ठिकाणी बसून तुमची वाट पाहत आहोत आणि तयारीत बसलेले आहोत, परंतु तो म्हणतो की आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहोत. ह्या सर्व गोष्टींवरून कर्नेल्यचे चरित्र किती चांगले होते हे आम्हाला दिसून येते. नंतर 34 ते 36 वचने पहा. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्त
तोच सर्वांचा प्रभू आहे. ह्याच्याद्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करीताना आपले जे वचन इस्रायलाच्या संततीस पाठविले ते हे. आणि आता पेत्र येशू ख्रिस्ताविषयी, त्याच्या पुनरुत्थानाविषयी आणि त्याच्याद्वारे कशा प्रकारे तारण आहे हे सांगण्यास सुरुवात करीत आहे. तो फार चांगल्या प्रकारे ह्याची भूमिका बांधत आहे. 37 पासून पुढची वचने वाचूया. योहानाने बप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालिलापासून आरंभ होऊन सर्व यहुद्यांमध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला तर माहीतच आहे. नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. आणि त्याने यहुद्यांच्या देशात व येरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले. त्याला देवाने 3ऱ्या दिवशी उठविले व त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हाला केले. त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. श्रोत्यानो, फार स्पष्टपणे तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ह्या ठिकाणी सांगत आहे. नंतर 44 ते 48 वचने पहा. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी त्यांना अनेक भाषातून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. तेव्हा पेत्राने म्हटले, आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल? मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बप्तिस्मा व्हावा अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे पवित्र आत्म्याचं कार्य ह्या ठिकाणी प्रभावीपणे झाले. मला खात्री आहे की आजच्या अध्ययनाद्वारे आपणाला उत्साह प्राप्त झालेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, आजच्या अध्ययनातून आपण शिकलो आहोत की जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी देवाच्या उत्तम योजना आहेत. पवित्र आत्मा आमच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींसाठी आमची तयारी करून घेतो. जसे की त्याने पेत्र आणि कर्नेल्य यांची तयारी करून घेतली आणि परमेश्वराने पेत्राच्या द्वारे परराष्ट्रीयांसाठी द्वार उघडले. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर आमची धार्मिकता व नम्रता यांचा शोध घेणार आहे. अशी व्यक्ती त्याला आवडते. प्रियांनो, काय आपण नम्र आहोत? काय देवाचे मार्गदर्शन आम्ही स्वीकारतो की अव्हेरतो? यांची उत्तरे आपण आपल्या अंतःकरणाला विचारूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आज तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव, पक्षपातीपणा करू नये, तर आम्ही योग्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये कराव्या ज्या तुला मान्य आहेत. होय प्रभूजी, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तो आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर, की जेणेकरून प्रभूजी तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे सातत्याने होत राहील. आणि प्रभूजी, या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव होत असताना खऱ्या अर्थाने प्रभूजी तू आमच्याविषयी समाधानी असशील. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.